नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. आजच्या टेट 2025साठीच्या कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व या टॉपिकवर आधारित म्हणजेच मानसशास्त्राचाच एक भाग असणाऱ्या दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर याआधीचा पहिला प्रॅक्टिस सेट आपण काल अपलोड केला होता. त्याला तुमचा रिस्पॉन्स खूप चांगल्या प्रकारे लाभलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी, भावी शिक्षकांनी त्या ठिकाणी कमेंट करून देखील सांगितलेलं आहे की आपली ही सिरीज कंटिन्यू करा आणि लवकरात लवकर पूर्ण करा. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण या ठिकाणी 20 लेक्चर घ्यायचं या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं. ते 20 लेक्चर आपण कंप्लीट करूया आणि त्या 20 लेक्चरमधून तुम्हाला मानसशास्त्राच्या कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व या सर्व घटकावर आधारित जे काही उपयोजनात्मक प्रश्न आहेत ते सर्व पाहायला भेटतील. त्यामुळे तुम्हाला दुसरं कोणतीही तयारी करण्याची मानसशास्त्र विषयासाठी आवश्यकता लागणार नाही. एवढेच व्हिडिओ पाहून तुम्ही एक्झामला जाऊ शकाल आणि नक्कीच तुमचा स्कोअर त्या ठिकाणी वाढेल. तर व्हिडिओमध्येच आपण प्रश्न कशाप्रकारे सोडवायचे, पर्याय कशाप्रकारे एलिमिनेट करायचे, समजा आपल्याला 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन असेल तर कशाप्रकारे शॉर्ट ट्रिकने उत्तर काढायचं, या सर्व गोष्टींची चर्चा आपण करत असतो. त्यामुळं मानसशास्त्र विषयामध्ये तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क्स येणार आहेत याची मला खात्री आहे. त्यामुळं आजच्या सेटमध्ये आपण आणखी नवीन प्रश्न घेतलेले आहेत. ते प्रश्न आता आपण एक एक करून पाहणार आहोत. प्रश्न असणार आहेत, 4 पर्याय असणार आहेत आणि त्या 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण असणार आहे. एखादा प्रश्न जर तुम्हाला सोपा वाटला, याचं उत्तर आपल्याला लगेच माहिती होतं किंवा येते असं वाटलं तरी देखील बाकीच्या 3 पर्यायांचं स्पष्टीकरण पहा, कारण कदाचित त्या पर्यायामधून तुम्हाला टेटच्या परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं फक्त प्रश्न सोपा आहे, उत्तर लगेच येतं म्हणून तो प्रश्न सोडून द्यायचा नाही, तर बाकीच्या 3 पर्यायांचं स्पष्टीकरण आपण पाहायचं आहे. यासाठीच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. कालचं पहिलं लेक्चर होतं, आणखीन आपले 19 लेक्चर बाकी आहेत. तर कमीत कमी वेळेमध्ये आपण ते कंप्लीट करू आणि टेटच्या परीक्षेमध्ये नक्कीच मानसशास्त्र या विषयासाठी पैकीच्या पैकी मार्क्सची तयारी करूया. चला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, वर्गात एक विद्यार्थी नेहमी शांत आणि एकलकोंडा असतो. शिक्षक म्हणून तुम्ही त्याला कसे मदत कराल? या ठिकाणी पर्याय आहेत. त्याला एकटे बसू देणे, त्याला सक्तीने इतरांशी बोलायला लावणे, त्याला लहान गटात काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि सामाजिक कौशल्य त्याला शिकवणे. यानंतर चौथा पर्याय आहे, त्याच्या पालकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सांगणे. तर यापैकी सर्वात योग्य पर्याय जो आहे तो आपण या ठिकाणी क्लिक करायचा आहे. तर पहा, जेव्हा आपण पर्याय पाहतो त्या पर्यायामध्ये आपण याआधी देखील सांगितल्याप्रमाणे पर्याय कसा असला पाहिजे, पर्याय हा संकुचित नसला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक नसला पाहिजे आणि तो विद्यार्थ्याचं हित जोपासणारा पर्याय असला पाहिजे, जेणेकरून एखादी समस्या आहे ती समस्या त्या पर्यायातून सुटली पाहिजे. तर आता आपण हा प्रश्न पाहिलेला आहे, विद्यार्थी नेहमी शांत आणि एकलकोंडा आहे, तर शिक्षक म्हणून आपण काय करणार? आता आपण या ठिकाणी पर्यायांचं स्पष्टीकरण पाहूया. चला पहा, या ठिकाणी पर्यायांचं स्पष्टीकरण आपण पाहतोय. पहिला पर्याय होता की त्या विद्यार्थ्याला एकटे बसवू देणे. तर असे केल्यास काय होणार आहे, त्याचे एकाकीपणा वाढणार आहे आणि त्याचा सामाजिक विकास त्या ठिकाणी खुंटणार आहे. त्यामुळे हा पर्याय बरोबर नसणार आहे. यानंतर दुसरा पर्याय आहे, त्याला सक्तीने इतरांशी बोलायला लावणे. पहा, सक्ती केल्याने तो अधिक असहज होऊन जाईल. ठीक आहे, त्या ठिकाणी तो कम्फर्टेबल राहणार नाही आणि नकारात्मक परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे दुसरा पर्याय देखील या ठिकाणी उत्तर नसणार आहे. यानंतर पाहूया तिसरा पर्याय काय होता. तर पहा, तिसरा पर्याय आहे, त्याला लहान गटात काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि सामाजिक कौशल्य त्याला शिकवणे. तर हा पर्याय सर्वात योग्य असणार आहे. पहा, लहान गटात काम केल्याने त्याला सुरक्षित वाटेल आणि तो हळूहळू इतरांशी संवाद साधायला शिकेल. सामाजिक कौशल्य शिकल्याने त्याला आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. तर पहा, हा पर्याय सर्वात योग्य आहे. लक्षात ठेवायचं, पर्याय या ठिकाणी आपण पाहत असताना ज्या पर्यायामध्ये सर्वात जास्त योग्य प्रकारे एक्सप्लेन केलेलं उत्तर असतं, ठीक आहे, जास्त लेंथचा पर्याय असतो, टेटच्या परीक्षेसंदर्भानं आपण बोलतोय, उत्तर कोणतं बरोबर असतं? 99% हा गेस तुमचा बरोबर येणार आहे. तर उत्तर कोणतं बरोबर असणार आहे? ज्या पर्यायामध्ये जास्तीत जास्त एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, ज्या पर्यायामध्ये पॉझिटिव्ह जास्त सांगितलेलं आहे आणि ज्या पर्यायामध्ये समस्या सोडवण्याबाबत, विद्यार्थ्याचं हित जोपासण्याबाबत, विद्यार्थ्याला प्रोत्साहित करण्याबाबत, एखाद्या समस्येचं निराकरण करण्याबाबत एखादी सकारात्मक गोष्ट बोललेली आहे, तो पर्याय म्हणजे उत्तर असतो. या ठिकाणी पर्याय क हे उत्तर असणार आहे. पहा, चौथा पर्याय हा देखील याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो. तर त्याच्या पालकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सांगणे. ठीक आहे, हे देखील बरोबर आहे. परंतु जर शिक्षकांकडून ती समस्या सॉल्व्ह होत असेल तर आपण मानसोपचार तज्ज्ञाकडे लगेच जाण्याची गरज नाही. ठीक आहे, गरज वाटल्यास हा पर्याय आपण यूज करू शकतो, परंतु शिक्षकांनी स्वतःहून आधी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना या ठिकाणी वाटेल की याचं उत्तर ड असलं पाहिजे, परंतु पहा, विद्यार्थ्याला पहिल्यांदा लहान गटात काम करायला लावणे, त्याला त्या ठिकाणी सुरक्षित फील होईल आणि हळूहळू तो इतरांशी संवाद साधायला शिकेल. म्हणजे लक्षात ठेवायचं, मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवणे, एखादी गंभीर समस्या असेल तरच या गोष्टी करायच्या आहेत. शिक्षकांच्या हद्दीतील गोष्टी असतील, शिक्षकांच्या कंट्रोलमधील गोष्टी असतील तर शिक्षकाने स्वतः तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे दोन्ही पर्यायामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. ठीक आहे, तर शिक्षकांनी आपल्या लेवलला तो प्रॉब्लेम पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा आहे. जर तो गंभीर समस्या असेल तर मात्र मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. चला, प्रश्न दुसरा,
एका विद्यार्थ्याला चित्रकला करण्याची खूप आवड आहे, पण त्याचे पालक त्याला डॉक्टर बनवू इच्छितात. अशा परिस्थितीत शिक्षकाने काय करावे? तर पहा, पर्याय आहेत. विद्यार्थ्याला पालकांचे म्हणणे ऐकण्यास सांगावे, पालकांना विद्यार्थ्याच्या आवडीकडे दुर्लक्ष करण्यास सांगावे, विद्यार्थी आणि पालक दोघांशी बोलून विद्यार्थ्याच्या आवडीचे महत्त्व पटवून सांगावे आणि योग्य मार्गदर्शन करावे. यानंतर चौथा पर्याय आहे, विद्यार्थ्याला त्याची आवड सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात सांगावे. ठीक आहे, आता पालकांची इच्छा आहे डॉक्टर बनावं म्हणून आणि विद्यार्थ्याला चित्रकला खूप आवडते. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी पर्याय पाहिल्यानंतर पहिला पर्याय आहे, याचं स्पष्टीकरण पाहूया आपण. पहा, पहिल्या पर्यायाचं स्पष्टीकरण पाहूया. विद्यार्थ्याला पालकांचे म्हणणे ऐकण्यास सांगणे. यामुळे काय होईल? विद्यार्थ्याच्या आवडीचा आणि संभाव्य कलागुणांचा विकास थांबेल. तो चित्रकला जी त्याची आवड आहे ती मात्र सोडून दिला, पण विद्यार्थ्याला सांगितलं की तू फक्त पालक जे म्हणतात तीच गोष्ट कर. तर असे पर्याय या ठिकाणी उत्तर नसणार आहेत. विद्यार्थ्यांचा कल, आवड या ठिकाणी आपला विषयच आहे टेटच्या परीक्षेचा. तर विद्यार्थ्यांची आवड जोपासली पाहिजे, त्याचा कल आपल्या शिक्षकांना ओळखता आला पाहिजे आणि त्या कलाला अनुसरून शिक्षकाचं त्या ठिकाणी जी काही कार्यवाही करायची आहे किंवा जे काही वर्तन असणार आहे, जी समस्या सोडवायची आहे, तसं त्या ठिकाणी शिक्षकांचं त्या ठिकाणी रोल असला पाहिजे. त्यामुळं विद्यार्थ्याला पालकांची म्हणणे ऐकण्यास सांगणे हा चुकीचा पर्याय आहे. यानंतर दुसरा पर्याय आपण पाहतोय, पालकांना विद्यार्थ्याच्या आवडीकडे दुर्लक्ष करण्यास सांगणे. ज्या ठिकाणी दुर्लक्ष करणे अशा प्रकारचं या ठिकाणी शब्द आलेला असतो, तर दुर्लक्ष करणे हे कधी सोल्युशन असू शकत नाही. कार्यवाही करणे हे सोल्युशन असू शकतं. त्यामुळे हा पर्याय देखील चुकीचा आहे. तर पालकांच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांची आवड यात समन्वय साधणं आवश्यक असतं. त्यामुळं पालकांना सांगायचं की त्याच्या चित्रकलेकडे दुर्लक्ष करा हा चुकीचा पर्याय आहे. यानंतर तिसरा पर्याय पाहूया, त्याचं स्पष्टीकरण पाहूया. पहा, विद्यार्थी आणि पालक दोघांशी बोलून विद्यार्थ्याच्या आवडीचे महत्त्व त्यांना पटवून सांगावे आणि योग्य मार्गदर्शन करावे. तर दोघांच्या भावनांचा आदर त्या ठिकाणी शिक्षकांनी केला पाहिजे आणि दोघांना निर्णय घेण्यासाठी शिक्षकांनी मदत केली पाहिजे. हा पर्याय या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? तर या ठिकाणी क हे आपलं उत्तर असणार आहे, कारण हा सर्वात पॉझिटिव्ह पर्याय आहे. शिक्षकांनी काय करायचं आहे? मध्यस्थीची भूमिका त्या ठिकाणी घ्यायची आहे, कारण शिक्षकाचं पालक आणि विद्यार्थी दोन्ही लोक ऐकत असतात. शिक्षक म्हणतील त्याप्रमाणे पालक हे विद्यार्थ्याचं करिअर ठरवत असतात. त्यामुळे शिक्षकांनी काय करायचं आहे? त्यांना महत्त्व पटवून सांगायचं आहे. यानंतर चौथा पर्याय होता पहा या ठिकाणी, की विद्यार्थ्याला त्याची आवड सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगणे. एखादा विद्यार्थी खेळामध्ये चांगला आहे, त्याला म्हणणे अभ्यास कर. एखादा विद्यार्थी चित्रकलेत चांगला आहे तर त्याला म्हणणे चित्रकला नको करू, तू फक्त अभ्यास कर. अशा प्रकारे विद्यार्थ्याची आवड जी आहे ती दाबायची नाही, तर त्यांना स्वतःच्या आवडीनुसार त्यांचं करिअर निवडू द्यायचं आहे. तर विद्यार्थ्याची मानसिक वाढ जी आहे ती योग्य प्रकारे होणार नाही. असं जर शिक्षकांनी केलं तर मात्र विद्यार्थ्यांना वाटेल की आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायला भेटत नाही, त्यामुळं अभ्यासामध्ये निरसपणा येऊ शकतो किंवा तो अभ्यास देखील करणार नाही. त्यामुळं सर्वात पॉझिटिव्ह पर्यायाच्यातला क असणार आहे. उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. प्रश्न थोडंसं लक्ष द्या. प्रश्न काय होता? तर विद्यार्थ्याला चित्रकला आवडते आणि पालकांची इच्छा आहे की त्यांनी डॉक्टर व्हावं, म्हणजे अभ्यास करावा. तर शिक्षकांनी काय करायचं आहे? दोघांनाही बोलायचं आहे आणि विद्यार्थ्याच्या आवडीचं महत्त्व त्यांना पटवून सांगायचं आहे. हे असणार आहे या ठिकाणी याचं उत्तर. यानंतर चला पुढचा प्रश्न पाहूया. चला प्रश्न तिसरा, एका विद्यार्थ्याला शाळेत नियमांचे पालन करायला आवडत नाही तर तुम्ही काय कराल? अशा प्रकारचा प्रश्न आहे. पहा, विद्यार्थ्याला शाळेतल्या नियमांचं पालन करायला आवडत नाही तर तुम्ही काय कराल? तर पर्याय आहेत, त्याला कठोर शिक्षा देणे, त्याच्या पालकांना तक्रार करणे, त्याला नियमांचे महत्त्व समजून सांगणे आणि नियमांचे पालन करण्यास त्या ठिकाणी जे काही फायदे आहेत ते स्पष्ट करणे, त्याला वर्गात एकटे बसवणे. तर या ठिकाणी पहा, कठोर शिक्षा करणे हा तर या ठिकाणी पर्याय बरोबर असू शकत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षा करायची नाही, मग ती शारीरिक असो किंवा मानसिक असो. त्यानंतर त्याच्या पालकांना तक्रार करणे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो की पालकांना तक्रार करून सांगणे ही गोष्ट कधी करायची? जेव्हा शिक्षकाने सर्व प्रयत्न करून झालेले आहेत त्यावेळेस करायची आहे. ठीक आहे, लगेच पालकांना तक्रार करून की तुमचा विद्यार्थी, तुमचा पाल्य काहीच अभ्यास करत नाही, काहीच ऐकत नाही, शिक्षकांनी सर्व प्रयत्न केले, सर्व प्रकारच्या टीचिंग मेथड यूज केल्या, त्याच्यानंतरची ही गोष्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं पहिल्यांदा काय करायचं आहे? त्याला नियमाचे महत्त्व समजावून सांगणे आणि नियमांचे पालन करण्याचे फायदे देखील त्याला आपण स्पष्ट करून सांगायचे आहे. याचं स्पष्टीकरण पाहूया थोडक्यात. पहा, शिक्षा दिल्याने काय होतं? तर तो नियमांचे पालन करण्यासाठी काय होईल? नाराज होईल आणि शाळेबद्दल नकारात्मक दृष्टिकोन त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. नियमाचे पालन जेवढं जास्त आपण शिक्षा करू तेवढंच नियम जास्त मोडले जातात. त्यामुळं यानंतर त्याच्या पालकांना तक्रार करणे ठीक आहे, आवश्यक आहे गोष्ट, परंतु पहिल्यांदा विद्यार्थ्याशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे. शिक्षकांना माहिती आहे की डायरेक्ट आपण पालकांना न बोलवता पहिल्यांदा विद्यार्थ्याला आपण बोलून पाहायला पाहिजे. यानंतर तिसरा पर्याय आहे, त्याला नियमांचे महत्त्व समजावून सांगणे आणि नियमांचे पालन करण्याचे फायदे स्पष्ट करणे. तर या पद्धतीने तो नियमांचे पालन का आवश्यक आहे हे समजावून घेईल आणि त्याचे पालन करण्यास अधिक प्रवृत्त होईल. तर हा पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे. याचं उत्तर काय आहे?
क हे याचं उत्तर असणार आहे. आणि यानंतरचा पर्याय होता पहा, त्याला वर्गात एकटे बसवणे. तर यामुळे काय होईल, तो सामाजिकदृष्ट्या वेगळा होईल, एकटा पडेल आणि नियमांचे पालन करण्याची प्रेरणा त्याची कमी होऊन जाईल. त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी नसणार आहे. पर्याय पाहत असताना पहा, जे पर्याय विद्यार्थ्यांना एकटं सोडणे, विद्यार्थ्यांना शिक्षा करणे, विद्यार्थ्यांना कोंडून ठेवणे किंवा विद्यार्थ्यांना इतरांपासून वेगळं करणे, अशा प्रकारचे जे पर्याय असतात ज्याने विद्यार्थीही जोपासलं जात नाही, विद्यार्थ्याचं मानसिक संतुलन व्यवस्थित राहू शकत नाही, ठीक आहे, तर अशा प्रकारचे पर्याय हे उत्तरामध्ये नसतात. कधीही समजावून सांगणे, कार्यवाही करणे, अशा प्रकारची उत्तरंही पर्यायामध्ये शोधायची असतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 4. एका विद्यार्थ्याला सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भीती वाटते. तुम्ही त्याला या भीतीवर मात करण्यासाठी कशा प्रकारे मदत कराल? पर्याय आहेत, त्याला सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची सक्ती करणे, की तू कंपल्सरी त्या ठिकाणी बोल. यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे. यानंतर त्याला लहान गटात बोलण्याचा सराव करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन देणे. आणि 4था पर्याय आहे, त्याच्या पालकांना त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाण्यास सांगणे. तर पहा, या ठिकाणी 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण पाहूया आपण. तर पहा, त्याला सार्वजनिक ठिकाणी बोलताना भीती वाटते, तर त्याला सक्ती करणे ही चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे त्याला भीती आणखीन वाढू शकते. समजा तो सार्वजनिक ठिकाणी बोलायला गेला आणि त्या ठिकाणी त्याला बोलताच नाही आलं, बाकीचे मित्र किंवा समोर बसलेले लोक त्याच्यावर हसले किंवा त्याच्याबद्दल चर्चा केली की याला काही बोलता येत नाही किंवा याला विषयाबद्दल बोलता येत नाही, समोर गेल्यानंतर हा घाबरतो, अशा प्रकारे निगेटिव्ह चर्चा होऊ शकते. त्याच्यामुळं त्याची भीती कमी होण्याच्या जागी आणखीन वाढू शकते. त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी सक्ती करणे, लक्षात ठेवा, सक्ती करणे जिथं जिथं आहे त्या ठिकाणी तुम्ही उत्तराला क्लिक करायचं नाही. सक्ती करणे ही चुकीची गोष्ट आहे. विद्यार्थ्याला समजावून सांगणे, त्याचा सहभाग वाढवणे, त्याला प्रोत्साहित करणे, अशा प्रकारे पर्याय असला की ते उत्तर बरोबर असणार आहे. त्यामुळे सक्ती करणे हा शब्द वाचला की तो पर्याय सोडून द्यायचा, एलिमिनेट करायचा. यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष करणे या ठिकाणी उत्तर हे नसतं. मग अशीच सांगितल्याप्रमाणे दुर्लक्ष न करता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याच्यावर शिक्षकांचं लक्ष असलं पाहिजे. असं केल्यानं त्याची समस्या कायम राहील. दुर्लक्ष केल्यामुळं तो अधिक निराश होऊ शकतो. त्यामुळं हा पर्याय या ठिकाणी उत्तर नसणार आहे. यानंतर त्याला लहान गटात बोलण्याचा सराव करून घेणे, आत्मविश्वास वाढवणे. ठीक आहे, मोठ्या माणसांमध्ये मोठ्या स्टेजवर बोलता येत नाही, तर लहान गटामध्ये 3-4 मुलांसमोर आपण त्याला बोलायला लावू शकतो. ठीक आहे, त्याचा आत्मविश्वास वाढवू शकतो. तर या उपायामुळे काय होतं, हळूहळू सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची त्याला सवय होईल आणि त्याचा आत्मविश्वास वाढेल. आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी? उत्तर क असणार आहे. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे पहा, या ठिकाणी पर्याय 4था आहे, त्याला पालकांना सांगणे की मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा. तर गरज वाटल्यास हा एक चांगला पर्याय आहे, परंतु प्रथम शाळेत त्याला मदत करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पहिल्यांदा शिक्षकांनी मदत करायची आहे आणि त्याच्यानंतर शेवटच्या स्टेपला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जायचं आहे. ठीक आहे, एवढ्या लवकर घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे पर्यायामधून पॉझिटिव्ह पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. सध्याला आपण दुसरा सेट पाहतोय. हळूहळू आपल्या प्रश्नांची काठिण्य पातळी जी आहे ती वाढणार आहे. त्यामुळे असं समजू नका की या ठिकाणी भरपूर सोपे प्रश्न आहेत, हे तर सर्व उत्तर मला येतात. परंतु लक्षात घ्या, आपण या ठिकाणी 20 लेक्चरची सिरीज घेणार आहोत. सर्व लेक्चरमध्ये हळूहळू काठिण्य पातळी वाढत जाईल आणि आपल्याला पहा, जे काय अवघड प्रश्न असतील, जे तुम्हाला याआधी अवघड वाटले होते, ते देखील सोपे वाटायला लागतील. फक्त तुम्ही आपण या ठिकाणी ज्याप्रमाणे सांगतोय त्याप्रमाणे प्रश्नांकडे सोडवताना तसा तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे. ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे याच्यावर तुमचा भर असला पाहिजे. आपल्याला फक्त बरोबर उत्तरापर्यंत परीक्षेमध्ये प्रश्न वाचल्या 5 सेकंदाच्या आत आपल्याला मानसशास्त्राचा प्रश्न सुटला पाहिजे. तेव्हाच आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांना वेळ देण्यासाठी वेळ शिल्लक राहणार आहे. ठीक आहे, 200 प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडण्यासाठी जर तुम्ही मानसशास्त्र विषयात वेळ घालवला तर बाकीचे प्रश्न आपण तिथं वाचू देखील शकणार नाही. त्यामुळे मानसशास्त्र विषयाची तयारीच आपल्याला अशी करायची आहे की त्या तयारीमध्ये आपल्याला 5 सेकंदामध्ये उत्तर सापडलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त स्पष्टीकरणं वाचली पाहिजेत. ठीक आहे, जेवढे जास्त स्पष्टीकरण तुमच्या कानावर पडतील, एक्झामला जाण्याच्या आधी तुम्ही हे व्हिडिओ फक्त पाहून जरी गेलात तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर बोललेले शब्द आठवतील. कारण रिपीट करण्याचं कारण काय आहे की तुम्हाला परत ते शब्द रिपीट झालेले पाहिजेत की कानावर पडले पाहिजेत आणि तुम्हाला काही आणखीन आपले सेट्स झाले की त्याच्यानंतर तुम्हाला बरोबर लक्षात येईल की कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. कारण आपल्याकडं प्रत्येकजण आपल्याकडं वर्किंग आहे, या ठिकाणी कोण नोकरी करत आहे, कोणी आणखीन दुसऱ्या कामामध्ये असताना देखील टेट परीक्षेची तयारी करत आहेत. ठीक आहे, सर्वच काही कॉलेजचे विद्यार्थी आपल्याकडं नाहीत. ॲव्हरेज म्हटलं तर 25 ते 40 वर्षापर्यंतसुद्धा आपल्याकडं तयारी करणारे लोक आहेत, गृहिणी आहेत. तर त्यांच्यासाठी फक्त आपण या ठिकाणी व्हिडिओ लावून ठेवला आणि याचं स्पष्टीकरण जरी ऐकत गेलो तरी देखील फायदा होणार आहे. प्रत्येकालाच पुस्तक वाचणं, आता फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत की तुम्ही कोर्स घ्या, पुस्तकं वाचा, टेस्ट सिरीज सोडवा, सगळ्यांनाच तेवढा वेळ भेटतो असं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण या ठिकाणी चॅनलवर या सर्व गोष्टी घेत आहोत. ते गोष्टी केल्या तर कधी पण चांगलेच आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला
वेळ कमी असल्यामुळं फक्त स्पष्टीकरण वाचत जायचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला मी सांगितलेलं समजलं असेल. यानंतर पहा, चौथा पर्याय देखील आपण पाहिला की मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जायचं नाही. ठीक आहे, गरज वाटल्यास घेऊन जायचं, परंतु पहिल्यांदा शाळेतच तो प्रॉब्लेम सोडवायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. चला, 5वा प्रश्न. एखाद्या मुलाला वारंवार राग येत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करावे? त्याला अधिक सोपे काम देणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, त्याला अधिक आव्हानात्मक आणि सर्जनशील काम देणे, त्याला इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे बसवणे. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूया. तर पहा, पहिला आहे त्याला अधिक सोपं काम देणे. पहा, याच्यामुळं काय होईल, त्याची प्रगती थांबेल. की त्याला सर्वच कामं येऊ लागले, सोपे कामं दिले तर त्याला वाटेल की मला त्या ठिकाणी सर्वच गोष्टी येतात, त्यामुळे त्याला कंटाळा येऊ शकेल. त्याकडे दुर्लक्ष करणे ही चुकीची गोष्ट आहे. असे केल्याने क्षमता वाया जातात. यानंतर पहा, त्याला अधिक आव्हानात्मक आणि सर्जनशील काम दिले, त्याला अधिक रस निर्माण होईल, त्याची क्षमता योग्य प्रकारे वापरली जाईल. तर पहा, आव्हानात्मक म्हणजे चॅलेंजेस असणारं काम द्यायचे. सर्जनशील म्हणजे काय? सर्जनशील या शब्दाचा अर्थ काय होतो? क्रिएटिव्हिटी. ठीक आहे, क्रिएटिव्ह काम देणे, नवीन काहीतरी तयार करण्याचं काम देणे. आव्हानात्मक म्हणजे चॅलेंजेस असणारं काम देणे. असं दिल्यानं काय होईल, त्याला कामामध्ये अधिक रस निर्माण होईल आणि त्याची क्षमता योग्य प्रकारे वापरली जाईल. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? तर पहा, क हे आपलं उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना चॅलेंजिंग काम देणे आणि क्रिएटिव्ह काम देणे हे या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये भावनिक बुद्धिमत्तेची उदाहरणं आहेत? इमोशनल इंटेलिजन्स याच्यावरचा हा प्रश्न आहे. तर पहा, गणिताचे प्रश्न लवकर सोडवणे, स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे. यानंतर पाठ्यपुस्तकातील सर्व माहिती लक्षात ठेवणे, वर्गात सर्वात उंच असणे, गणिताचे प्रश्न लवकर सोडवणे. तर पहा, या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता याच्यामध्ये काय असतं, तर स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्यांचं व्यवस्थापन करणे हे असणार आहे. गणिताचे प्रश्न लवकर सोडवणे बौद्धिक क्षमतेच्या संबंधित एक प्रकार आहे. पहा, बुद्धी जर विद्यार्थ्याची चांगली असेल, बौद्धिक क्षमता चांगली असेल तर तो गणिताचे प्रश्न लवकर सोडवू शकतो. यानंतर पाठ्यपुस्तकातील सर्व माहिती लक्षात ठेवणे, याच्यामध्ये देखील भावनिकतेचा काही त्या ठिकाणी संबंध असणार नाही. वर्गात सर्वात उंच असणे म्हणजे या ठिकाणी शारीरिक थोडक्यात तो क्षमतेचा भाग येतो. पहा, या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया. भावनिक बुद्धिमत्तेबद्दल या ठिकाणी डिस्कशन आपलं चालू आहे. तर गणिताचे प्रश्न लवकर सोडवणे हे बौद्धिक क्षमतेचे उदाहरण आहे, भावनिक बुद्धिमत्तेचे नाही. यानंतर स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्यांचं व्यवस्थापन करणे. तर भावनिक बुद्धिमत्तेमध्ये स्वतःच्या व इतरांच्या भावना समजून घेणे आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करणे या गोष्टी समाविष्ट आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी या ठिकाणी. ठीक आहे, भावनिक बुद्धिमत्तेचं हे उदाहरण असणार आहे. यानंतर पाठ्यपुस्तकातील सर्व माहिती लक्षात ठेवणे हे कशाचं उदाहरण आहे? तर एक चांगल्या स्मरणशक्तीचं हे उदाहरण आहे. वर्गात सर्वात उंच असणे हे शारीरिक वैशिष्ट्य आहे, भावनिक वैशिष्ट्य नाही. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. तुमच्या वर्गातील काही विद्यार्थी अभ्यासात मागे पडत आहेत, त्यांची शैक्षणिक पातळी सुधारण्यासाठी तुम्ही कोणती उपाययोजना कराल? पर्याय आहेत त्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत बसण्यास सांगणे, यानंतर त्यांच्यासाठी अतिरिक्त तास घेणे आणि वैयक्तिक मार्गदर्शन करणे, त्यांना नापास करण्याची धमकी देणे, यानंतर त्यांच्या पालकांना त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष ठेवण्यास सांगणे. तर पहा, या ठिकाणी पर्यायांचं स्पष्टीकरण पाहूया. काही विद्यार्थी अभ्यासामध्ये सतत मागं पडत आहेत, तर त्या मागं पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करायचं आहे? तर त्यांना जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत बसवणे हा एक पर्याय आहे. तर बघा, याचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, परंतु त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, त्यासाठी याचा फायदा होत नाही. ठीक आहे, अभ्यासात मागं पडतात म्हणून हुशार विद्यार्थ्यांसोबत बसवलं की लगेच ते पुढे येतील असं त्या ठिकाणी नसणार आहे. त्यांच्यासाठी अतिरिक्त तास घेणे आणि वैयक्तिक मार्गदर्शन करणे. तर हा पर्याय सर्वात या ठिकाणी योग्य वाटतोय, कारण पहा, मागे पडलेल्या विद्यार्थ्यांच्या गरजा आपण ओळखल्या पाहिजेत. त्यांना नेमकं कोणत्या विषयात आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, त्यांची वैयक्तिक मदत आपल्याला करता आली पाहिजे आणि शैक्षणिक पातळी सुधारण्यासाठी आपण केलेले प्रयत्न महत्त्वाचे असणार आहेत. तर पहा, विद्यार्थी समजा गणित विषयात मागं आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्याला 4थी-5वीला गेला तर त्याला फक्त वाचन देखील येत नाही, तर त्याला वाचन शिकण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी त्याला आणखीन त्याच्या पुढच्या गोष्टी शिकवत आहे. वाचन, गणितीय क्रिया या सर्व बेसिक गोष्टी त्याला शिकायच्या आहेत, परंतु तुम्ही त्या ठिकाणी उदाहरण संग्रह सोडून दाखवताय. तर अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांसोबत त्याचा अभ्यास होणार नाही. त्यासाठी काय घ्यायला पाहिजे? अतिरिक्त तास घ्यायला पाहिजे आणि वैयक्तिक मार्गदर्शन त्या ठिकाणी शिक्षकांनी केलेलं पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय राहिलं पाहिजे? ब असलं पाहिजे. प्रश्न काय होता आपला? प्रश्न लक्षात ठेवा. तर काही विद्यार्थी वर्गातले मागं पडत आहेत, तर शिक्षकांनी काय करायचं आहे? तर ठीक आहे, तर पुढचे पर्याय पाहू, यांचं देखील स्पष्टीकरण पाहून घेऊया. तर पहा,
स्पष्टीकरण काय आहे? त्यांना नापास करण्याची धमकी देणे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि नकारात्मकता निर्माण होईल आणि त्या अभ्यासापासून दूर राहू शकतात. हा पर्याय या ठिकाणी उत्तर नसणार आहे. यानंतर त्यांच्या पालकांना त्याच्या अभ्यासावर अधिक लक्ष देण्यास सांगणे. ठीक आहे, पालकांचा सहभाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पालकांना आपण सांगितलं पाहिजे की घरी अभ्यास घेत जा, थोडंसं अभ्यासाला बसवा, 1-2 तास रोज वाचन घेतलं पाहिजे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना वाचन येत नाही गृहपाठ केला पाहिजे, हे पालकांना सांगणं, पालक सभा घेऊन सांगणं. ठीक आहे, आता सध्या तर व्हॉट्सॲप वगैरे ग्रुप आहेत, त्याच्यामुळं त्याच्यावर सूचना देणं हे बरोबर आहे. परंतु शिक्षकांनी स्वतःहून उपाययोजना करणे अधिक प्रभावी ठरू शकते. शिक्षकांनी या ठिकाणी पर्याय निवडत असताना पालकांकडून करून घेणे, पालकांना सांगणे, अशा प्रकारचे पर्याय या ठिकाणी योग्य उत्तर नसतात. टेट परीक्षेसाठी आपण पाहतोय. ठीक आहे, तर अशा प्रकारचे पर्याय या ठिकाणी क्लिक करायचे नाहीत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 8वा. एक 8 वर्षाचा मुलगा सोहम नवीन गोष्टी शिकण्यास खूप उत्सुक असतो, परंतु लवकर निराश होतो. शिक्षकांनी त्याला कशी मदत करावी? तर पहा, पर्याय आहेत. त्याला फक्त सोप्या गोष्टी शिकायला देणे, त्याला सतत प्रोत्साहन देणे आणि त्याच्या प्रयत्नांचं कौतुक करणे, त्याला अपयशासाठी शिक्षा देणे, त्याच्या शिकण्याच्या गतीकडे दुर्लक्ष करणे. मग असे सांगितल्याप्रमाणे पहा, या ठिकाणी फक्त हा शब्द आहे, हा पर्याय गेला. या ठिकाणी शिक्षा देणे आहे, हा पर्याय गेला. या ठिकाणी दुर्लक्ष करणे आहे, हा पर्याय गेला. आपलं उत्तर असणार आहे त्याला सतत प्रोत्साहन देणे आणि त्याच्या प्रयत्नांचं कौतुक करणे. आय होप या प्रश्नासाठी तुम्हाला स्पष्टीकरणाची आवश्यकता आता लागणार नाही. अशा प्रकारे प्रश्न बघितला की परीक्षेत तुम्ही फास्टमध्ये या ठिकाणी काय करायचं आहे? प्रश्नाला क्लिक करायचं आहे. तर पहा, सोहमला सतत प्रोत्साहन देणे आणि त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास काय होईल? वाढेल आणि तो अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकेल. त्यामुळे पर्याय ब या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. चला, खालीलपैकी कोणती कृती मुलामध्ये आत्मविश्वास वाढवते? नेहमी इतरांशी तुलना करणे, त्याच्या चुकांवर जास्त लक्ष केंद्रित करणे, त्यांना लहान लहान जबाबदाऱ्या देणे आणि त्या पूर्ण झाल्यावर कौतुक करणे, त्यांना कोणतीही काम न देणे. तर या ठिकाणी पहा, नेहमी इतरांशी तुलना करणे. कालच्या लेक्चरमध्ये देखील पाहिलं होतं. तुलना करणे म्हणजे काय आहे? कंपॅरिझन इज अ थीप ऑफ जॉय असं म्हणतात. ठीक आहे, तर या ठिकाणी तुलना केली म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थी नाराज होतात, त्या ठिकाणी आनंद नाहीसा होतो. त्यामुळे तुलना कधी विद्यार्थ्यांची करायची नाही. त्यांच्या चुकांवर लक्ष केंद्रित करायचं का? तर नाही. यानंतर त्यांना कोणतेही काम न देणे, अशा प्रकारे शिक्षक करू शकत नाहीत. ठीक आहे, विद्यार्थ्यांना सतत कामामध्ये आपण गुंतवून ठेवलं पाहिजे, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये गुंतवलं पाहिजे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी क असणार आहे. यानंतर उत्तराचं स्पष्टीकरण आपण आत्ताच पाहिलेलं आहे. यानंतर पहा, प्रश्न खालीलपैकी कोणता घटक मुलाच्या विकासावर सर्वाधिक परिणाम करतो? तर पहा, इथून पुढचे प्रश्न खूप जास्त महत्त्वाचे असणार आहेत. समायोजन हा आपला येणाऱ्या परीक्षेसाठीचा टेटसाठीचा टॉपिक आहे. पहा, समायोजनावर आधारित विविध व्याख्या इथून पुढच्या आपण प्रश्नांमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे त्या व्याख्या महत्त्वाच्या आहेत. काही व्याख्या नोट डाऊन करायच्या असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक मुलाच्या विकासावर सर्वाधिक परिणाम करतो? पर्याय आहेत शाळेतील इमारत, कुटुंबातील वातावरण, शाळेतील गणवेश, मुलाचे वजन. तर पहा, आपण DEDला किंवा BEdला असताना तर आपल्या विकासावर आणि वाढीवर त्या ठिकाणी परिणाम करणारे घटक होते. तर पहा, विकासावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये विद्यार्थ्याचं कुटुंब आणि अनुवंशिकता हे 2 घटक असतात. कुटुंब आणि अनुवंशिकता. त्यामुळं कुटुंबातील वातावरण याचा परिणाम विद्यार्थ्याच्या विकासावर जास्तीत जास्त होत असतो. हे झालं आपलं उत्तर. पहा, कुटुंबातील वातावरण याचा परिणाम, कुटुंबातील वातावरण मुलाच्या विकासावर सर्वाधिक परिणाम करते. कुटुंबातील प्रेमळ आणि सुरक्षित वातावरण मुलाच्या भावनिक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक असते. त्यामुळं विद्यार्थ्याच्या विकासावर कशाचा परिणाम होतो? तर पहा, अनुवंशिकता आणि वातावरण यांचा देखील विद्यार्थ्याच्या विकासावर परिणाम होत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 11. एक विद्यार्थी सतत अभ्यासात विषयामध्ये रस घेत नाही, तर शिक्षकाने त्याला चित्रकलेत भाग घ्यायला लावले आणि त्याचा उत्साह वाढला. हे कोणत्या संकल्पनेचे उदाहरण आहे? पहा, विद्यार्थ्याला अभ्यास आवडत नाही आणि त्याला त्या अभ्यासामध्ये रस येत नाही, तर शिक्षकाने काय सांगितलं की तू चित्रकलेत भाग घे, आणि भाग घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा उत्साह वाढलेला आहे. तर पहा, त्या ठिकाणी प्रेरणा, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व. तर पहा, या ठिकाणी प्रेरणा, मोटिवेशन, आवड म्हणजे त्याला एखादी गोष्ट आवडते, त्याचा कल कोणत्या बाजूला आहे, त्याला कुठली गोष्ट केल्यावर कंटाळा येत नाही, ती गोष्ट म्हणजे काय असणार आहे? त्याची आवड असणार आहे. याचं उत्तर काय असणार आहे? आवड असणार आहे. समायोजन म्हणजे काय आहे? हो, ॲडजस्टमेंट आहे. मग समायोजनाच्या विविध व्याख्या आता आपण पुढील प्रश्नामध्ये पाहणार आहोत. पहा, व्यक्तिमत्व याचा या ठिकाणी संबंध येत नाही. तर पहा, प्रेरणा आणि आवड या दोन्हीमधलं उत्तर काय असणार आहे? आवड हे उत्तर असणार आहे. तर पहा, विद्यार्थ्याला चित्रकला, रेखाटन यात वेळ घालायला आवडतो, तर कोणती आवड त्याच्यामध्ये आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे.
एका विद्यार्थ्याला चित्रकला, रेखाटन यात वेळ घालायला आवडतो. तर साहित्यिक, सामाजिक, सर्जनशील, वैज्ञानिक यापैकी कोणती आवड असणार आहे? तर पहा, साहित्यिक आवड म्हणजे लेखन, वाचन जे काय आहे, ठीक आहे, साहित्य संपदा आहे त्याच्यामध्ये आवड असणे. लेखक, कवी यांचा याच्यामध्ये समावेश होतो. सामाजिक आवड म्हणजे सामाजिक कार्यकर्ता, समाजासंबंधी काम करणे, सहकार्य करणे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यामुळं चित्रकलेचा या ठिकाणी संबंध येत नाही. सर्जनशील म्हणजे काय हो? सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह म्हणजे काय? तर पहा, नवीन कुठली तरी गोष्ट तयार करणे, त्याच्यामध्ये चित्रकला, रेखाटन या गोष्टी येतात. त्याच्यामुळं आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी? सर्जनशील हे असणार आहे. तर विद्यार्थ्यामध्ये कोणती आवड आहे? तर सर्जनशील आवड त्या ठिकाणी असणार आहे. यानंतर चला पुढचा प्रश्न. एखादा विद्यार्थी गणित विषयात सातत्याने चांगली कामगिरी करतो, त्याचे गणितात भविष्य घडू शकते असे शिक्षक म्हणतात. हे कोणत्या संकल्पनेचे उदाहरण आहे? तर आपल्या टेटच्या परीक्षेचा अभ्यास विषय जो आहे तो म्हणजे कल, आवड आणि समायोजन. त्याच्यामधला कल जो आहे हे त्याचा आन्सर असणार आहे. कल म्हणजे काय? ॲप्टिट्यूड. तर पहा, एखादा विद्यार्थी गणित विषयात खूप चांगली कामगिरी करतो आहे, शिक्षक म्हणतात की पुढे जाऊन हा गणित विषयामध्ये PhD करू शकतो, MSc करू शकतो आणि चांगला एखादा प्रोफेसर होऊ शकतो किंवा गणितामध्ये संशोधन करू शकतो आणखीन काही. ठीक आहे, तर अशा प्रकारे शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याचा कल ओळखलेला असतो. कल म्हणजे काय? त्याची व्याख्या आता आपण पाहूया. खूप महत्त्वाचं आहे. कलाची व्याख्या काय आहे पहा. कल म्हणजे काय? कल म्हणजे विशिष्ट कार्यात भविष्यातील यश मिळवण्याची क्षमता म्हणजे काय? तर कल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. इथून पुढचे समायोजनावरचे प्रश्न असणार आहेत. समायोजन कोणत्या प्रकारे शिकले जाऊ शकते? तर पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हे प्रश्न एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतात. फक्त अनुभवाने, फक्त अभ्यासाने, अनुभव आणि निरीक्षणाने, केवळ समाजाच्या दबावाने. तर लक्षात ठेवा, समायोजन कोणत्या प्रकारे शिकलं जाऊ शकतं? तर फक्त अनुभवाने या ठिकाणी सांगितलं तर फक्तचे जे पर्याय ते कट करून टाका. या ठिकाणी पहिला दुसरा पर्याय गेला. अनुभव आणि निरीक्षण यांनी समायोजन शिकलं जाऊ शकतं. तर पहा, समायोजनाच्या काही महत्त्वाच्या व्याख्या आपण या ठिकाणी पाहतो. खूप महत्त्वाच्या व्याख्या आहेत. हे तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. तर भावनिक समायोजन म्हणजे काय? तर परिस्थितीनुसार भावनावर नियंत्रण ठेवणे म्हणजे काय? भावनिक समायोजन. यानंतर संतुलित समायोजन म्हणजे काय? तर सर्व क्षेत्रात समतोल राखणे म्हणजे संतुलित समायोजन. एखादा मुलगा शाळेत येतो, घरचं काम करतो, ठीक आहे, घरी जर कोण आजारी असेल त्यांची त्या ठिकाणी मदत करतो किंवा आणखीन काही मुलं काम करू शकतात. काम करून आल्यानंतर शाळेचा अभ्यास करतात, स्वतःहून घरी जातात, पालकांना सोडायला आणायला त्या ठिकाणी येण्याची आवश्यकता लागत नाहीत, स्वतःहून स्वतःचा गृहपाठ करतात. काही मुलं स्वतःहून स्वतःचा गणवेश इस्त्री करतात. अशा प्रकारची कामं म्हणजे पहा, कौटुंबिक आणि शालेय या दोन्ही जीवनासाठी समतोल राखत आहेत. ठीक आहे, सर्व क्षेत्रामध्ये समतोल राखणे म्हणजे काय? संतुलित समायोजन. समायोजन या शब्दाचा अर्थ कळाला. समायोजन म्हणजे काय? ॲडजस्टमेंट करणे. भावनिक समायोजन म्हणजे काय? परिस्थितीनुसार भावनांवर नियंत्रण ठेवणे. संतुलित समायोजन म्हणजे दोन क्षेत्रांमध्ये, ठीक आहे, दोन क्षेत्रामध्ये किंवा दोनपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये समायोजन ठेवणे किंवा एक व्यवस्थित त्या ठिकाणी मेंटेन करणे. ठीक आहे, सगळी आपली कामं जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात असली तरी देखील आपला दिनक्रम मेंटेन करणे, त्याला काय म्हणतात? संतुलित समायोजन असं म्हणतात. यानंतर शारीरिक अडथळ्यावर मात करणे म्हणजे शारीरिक समायोजन होय. एखादा विद्यार्थी दिव्यांग आहे, व्यंग आहे, तर तरी देखील तो सर्व कामं स्वतःची स्वतः करतो, म्हणजे तो काय करतो आहे? शारीरिक समायोजन करत आहे. यानंतर इतरांसोबत वावरणे आणि सहकार्य करणे म्हणजे सामाजिक समायोजन होय. समाजामध्ये वावरत असताना विविध गोष्टी, इतरांसोबत राहत असताना किंवा संघामध्ये राहत असताना एकमेकांना सहकार्य करणे, सर्वांसोबत वावरणे, याला काय म्हणतात? सामाजिक समायोजन असं म्हणतात. समायोजनाच्या महत्त्वाच्या व्याख्या आहेत. या व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. यानंतर पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, समायोजन करणारी व्यक्ती कशी असते? तर पर्याय आहेत हळवी, लवचिक, एकलकोंडी आणि हट्टी. तर समायोजन करणारे, आत्ताच आपण पाहिलं की समायोजन करणारी म्हणजे ॲडजस्टमेंट करणारी व्यक्ती कशी असली पाहिजे पहा. हळवी असली पाहिजे का? हळवा व्यक्ती स्वतःच्या भावनांवर कंट्रोल करू शकतो का? नियंत्रण ठेवू शकतो का? तर हळवी व्यक्ती त्या ठिकाणी ठेवू शकत नाही, मॅनेज करू शकत नाही. एकलकोंडी व्यक्ती मॅनेज करू शकत नाही. हट्टी व्यक्ती लगेच राग येतो, भावना मॅनेज करता येत नाहीत. लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल. पहा, बदल स्वीकारणारी, समोरच्या परिस्थितीशी जुळवून घेणारी व्यक्ती कशी असते? तर लवचिक असते. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? लवचिक असणार आहे. समायोजन करणारी व्यक्ती कशी असते? तर लवचिक असते. पहा, आपण शाळेमध्ये देखील काम करत असताना काही व्यक्ती असतात, काही शिक्षक असतात किंवा मुख्याध्यापक असतात, सर्वच त्या ठिकाणी त्यांना काम असतं, परंतु ते सर्व काम आपल्याला कुठलीही या ठिकाणी जास्त काम आहे किंवा सर्व काम मीच करायचं का अशा प्रकारे न दाखवता सर्व कामं देखील ते मेंटेन करतात. कदाचित आपल्या शाळेचे वेगवेगळे कामं असू द्या, त्या सर्व कामांमध्ये व्यवस्थित वेळेचं मॅनेजमेंट करून, व्यवस्थापन करून
ते कुठलीही चिडचिड न करता देखील ते काम करतात, ते देखील एक प्रकारचं समायोजन आहे. तर समायोजन आपल्या शिक्षकांसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. अनेक प्रकारची कामं आपल्याला असतात. ठीक आहे, सध्याला तुम्ही आता परीक्षेचा अभ्यास करताय, कुणावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतील, आणखीन काही कामं असतील, नोकरी आहे, या सर्व गोष्टी करून आपण अभ्यास करतो आहे. हे देखील एक प्रकारचं समायोजनच करण्याचा प्रकार आहे. तर पहा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण आता पाहूया. चला, असमायोजनामुळे कोणते वर्तन या ठिकाणी दिसून येतं? असमायोजन. ठीक आहे, समायोजनाचा विरुद्धार्थी शब्द असमायोजनामुळे कोणते वर्तन दिसून येते? तर सकारात्मक, शांत, अतिरेकी, सहकार्यशील वर्तन. तर पहा, असमायोजन म्हणजे मी ॲडजस्टमेंट करणार नाही. तो व्यक्ती सकारात्मक असू शकतो का? नाही. शांत आणि संयमी असू शकतो का? नाही. अतिरेकी असू शकतो, सहकार्यशील असू शकतो का? नाही. तर समायोजन न झाल्यास व्यक्ती अतिवाद किंवा टोकाची प्रतिक्रिया देतो. त्यामुळं ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाची असते. जे लोक ॲडजस्ट करत नाहीत त्यांची प्रतिक्रिया कशी असते पहा, अतिरेकी किंवा टोकाची प्रतिक्रिया असते. यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, चला, जेव्हा एक विद्यार्थी शैक्षणिक अडचणीवर मात करतो आणि प्रगती करतो तेव्हा तो कोणत्या प्रकारचे समायोजन करत आहे? तर शैक्षणिक अडचणीवर मात करतो. पहा, शारीरिक, सामाजिक, बौद्धिक आणि भावनिक. यापैकी उत्तर काय असणार आहे? पहा, शैक्षणिकमध्ये शारीरिक गोष्टी येतात का, सामाजिक येतात का, भावनिक येतात का? तर त्या ठिकाणी बौद्धिक गोष्टी येत असतात. ठीक आहे, बौद्धिक गोष्टी. अभ्यासाच्या संबंधित जर आपल्याला प्रश्न आला तर त्या बौद्धिक गोष्टी असतात. भावनांच्या संबंधित जर प्रश्न आला तर त्या भावनिक गोष्टी असतात. समाजातील व्यक्तींचा जो व्यवहार आहे आणि वर्तन आहे किंवा सहकार्य आहे त्याच्या संबंधित असतील तर त्या गोष्टी सामाजिक असणार आहेत. शरीरातील व्यंगाच्या संबंधित असणाऱ्या गोष्टी किंवा शारीरिक अडचणीवर मात करण्याच्या गोष्टी त्या शारीरिकमध्ये येतात. भावनिकमध्ये स्वतःच्या भावनावर नियंत्रण मिळवणे, स्वतःच्या भावना कंट्रोल करणे, त्याचं समायोजन करणे, या गोष्टी भावनिकमध्ये येतात. परंतु बौद्धिकमध्ये काय येतं पहा, जे काही शैक्षणिक या ठिकाणी अडचणी आहेत त्या सर्व, शैक्षणिक अभ्यास करणे या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व बौद्धिकमध्ये येत असतात. तर या ठिकाणी आपण पहा, समायोजनाच्या आणखीन काही महत्त्वाच्या व्याख्या आपण या ठिकाणी पाहूया. ह्या व्याख्या तुम्हाला एक्झामसाठी म्हणून वेगवेगळ्या एकत्रित करून देण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाच्या व्याख्या आहेत. पहा, बौद्धिक समायोजन म्हणजे काय? अभ्यासाशी संबंधित अडचणी दूर करून शैक्षणिक प्रगती म्हणजे काय? बौद्धिक समायोजन. इतरांसोबत वावरणे आणि सहकार्य करणे म्हणजे काय? सामाजिक समायोजन. शरीरातील अडचणीवर मात करणे म्हणजे शारीरिक समायोजन. आणि भावनिक समायोजन म्हणजे काय? परिस्थितीनुसार भावनांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे काय? तर या ठिकाणी भावनिक समायोजन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी वेळामध्ये आज सेट 2मध्ये आपण प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या टेटच्या एक्झामसाठी मानसशास्त्र विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे यासाठी दररोज व्हिडिओ अपलोड करणार आहे. फक्त तुम्ही तुमचा जास्तीत जास्त रिस्पॉन्स या ठिकाणी शो करायचा आहे. ठीक आहे, याच्यासाठी कुठलीही तुम्हाला फीस लागणार नाही की आपण एखादा कोर्स घेतो तो कंप्लीट करतो. परंतु या ठिकाणी पहा, यूट्यूबला आपण अगदी फ्री सर्व गोष्टी शिकवत आहोत. फक्त तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या जास्तीत जास्त शेअर याची या ठिकाणी अपेक्षा आहे. बाकीची कुठलीही गोष्ट अपेक्षित नाही. मी हा कोर्स जो काही 20 लेक्चर्स आहे तो कंप्लीट करणारच आहे. तुम्हाला सर्वांना नक्की फायदा होईल. अभिजित गोरे सर आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी मॅथ्स आणि रिझनिंग याचे दररोज व्हिडिओ बनवत आहेत. तर विद्यार्थ्यांच्या सूचना होत्या की मराठीमधून व्हिडिओ बनवा. त्या ठिकाणी आपण मराठीमधून प्रश्न घेतलेले आहेत. परंतु लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, IBPS लेवलचे प्रश्न तयार करणं, ते सर्व मराठीमध्ये एक्सप्लेन करणं हे थोडंसं अवघड आहे. त्याच्यामुळे आपण इंग्लिशचा काही त्या ठिकाणी समावेश केला होता. ते चॅप्टर्स तुम्हाला इंग्लिशमधून केले तर बऱ्यापैकी सोपे त्या ठिकाणी जाणवतील. परंतु त्या ठिकाणी देखील तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगचे व्हिडिओ कसे वाटले. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त व्हिडिओ आवडावा, प्रश्न आवडावे म्हणून त्या ठिकाणी प्रश्न घेण्यात आलेले नाहीत. तर IBPS कशाप्रकारे प्रश्न विचारते ते सर्व प्रश्न पाहता सिटिंग अरेंजमेंट, अल्फा न्यूमरिक सिरीज, त्याच्यानंतर सिलॉगिझम, सिम्प्लिफिकेशन यासारखे सर्व जे काही कॉम्प्लिकेटेड टॉपिक्स आहेत ते सोपं करून सांगण्याचं काम त्या ठिकाणी अभिजित गोरे सर करत आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या सर्व अभ्यासाचा यूज आपल्या चॅनलसाठी होतो आहे, तुमच्यासाठी होतो आहे. त्यामुळं त्या ठिकाणी जास्तीत जास्त कमेंट करून तुमचा रिस्पॉन्स नोंदवणं या ठिकाणी तुमची जबाबदारी आहे असं मी समजतो. नक्की व्हिडिओ पहा. तुम्हाला येणाऱ्या टेट परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये नक्कीच स्कोर येईल. आपण आधीच सांगितलं होतं जेवढे चॅप्टर स्कोरिंग आहेत, ठीक आहे, 80 पैकी 75 मार्क्सचा जो सिलेबस आहे तो पुढच्या 20 दिवसामध्ये आपण सर्व प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळं तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तर पहा, टेलिग्राम चॅनलला आपल्या 3,500 लोक ॲड झालेले आहेत. तर टेलिग्राम चॅनल आपलं 2020 पासून आहे. परंतु प्रॉब्लेम असा होता की त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आपलं अक्षय गोरे हे टेलिग्राम चॅनल आहे ते सर्चमध्ये येत नाहीत. ठीक आहे, त्याच्यामुळं
तुम्ही जर डायरेक्ट ID सर्च केला तर ते सापडणार नाही. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला भविष्यामध्ये PDF त्या ठिकाणी शेअर करता येतील. या आधीच्या PDF किंवा सूचना आहेत त्या देखील त्या ठिकाणी शेअर करता येतील. त्याच्यामुळं टेलिग्रामचं चॅनल जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करून घ्या. जर समजा कोणाला अडचण येत असेल काही, टेलिग्राम चॅनलची लिंक सापडत नसेल तर MPSC ट्रिक्स साक्षी गोरे हे आपलं इंस्टाग्रामवरील पेज आहे, MPSC ट्रिक्स साक्षी गोरे. या ठिकाणी तुम्ही मेसेज करा, मला कमेंट करण्यापेक्षा मेसेज करा आणि त्या ठिकाणी मी DMमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक सेंड करेल. ठीक आहे, भेटूया पुढच्या सेटमध्ये. थँक्यू सो मच.